परत प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी ग्रहाची एनर्जी ऍक्टिव्हेट आहे. अच्छा. म्हणजे कसं, बेडरूम आहे म्हणजे पती पत्नीचा संबंध, रिलेशनशिप. ह्याला शुक्र रिप्रेझेंट करतो पत्रिकेतला. शुक्र म्हणजे व्हीनस. आता शुक्रची दिशा बेडरूम मध्ये जर तुम्ही म्हणाल तर परत तो अग्नितत्वाला रिप्रेझेंट करतो. शुक्र हा फायर एलिमेंट आहे. शुक्र तुम्हाला पैसाही दर्शवतो. शुक्र तुमचं ऍक्शन ओरिएंटेशन पण दर्शवतो एखाद्या गोष्टीकडे. म्हणजे काय, बेडरूम मध्ये साधारणतः शुक्र ग्रहाचा प्रभाव चांगला राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील, म्हणजे तुमचं अग्नितत्व तिथे बॅलन्स करणं गरजेचं आहे. कलर किंवा रंगसंगतीचा जर विचार कराल, थोड्याशा गुलाबी किंवा अगदी रेड कलर मधल्या जेवढ्या लाईट कलरच्या शेड्स आहेत, डार्क रेड मरून वगैरे नाही म्हणते मी, थोडंसं पिंक, बेबी पिंक, अशा ज्या थोड्याशा सॉफ्ट लाईट आणि लाईट कलरच्या आहेत, अशा कलरच्या शेड्स तुम्ही बेडरूम मध्ये वापर करणं हे रेकमेंडेड आहे. त्यांनी थोडी 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 जी एनर्जी आहे ती मेंटेन व्हायला सुरुवात होते.